सतीश उर्फ खोक्या भोसलेला बीड पोलीस व यूपी पोलिसांनी प्रयागराजमधून अटक केली। ढाकणे पितापुत्राला मारहाण केल्याचा आरोप सतीश उर्फ खोक्या भोसलेवर आहे। तसा गुन्हाही शिरूर कासार पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे। आपल्यासोबत ढाकणे फॅमिली आहे। काय सांगाल, तुम्हाला सतीश उर्फ खोक्या भोसलेने मारहाण केली होती, त्याच्या साथीदाराने मारहाण केली होती, तुम्ही त्याच्यावर तक्रार दाखल केली, गुन्हा दाखल झाला आहे, काल त्याला जे आहे ते प्रयागराजमधून अटक करण्यात आली। हां केली, मी पण पाहिलं। सर्वांना त्यांना आरोपींना अटक करायला पाहिजे। सतीश भोसले तर मुख्य आरोपी, पण सर्व पण आम्हाला इतकं हाणलं त्यांनी सर्वांनीच। आणि ही सर्वांनी आणि त्यांच्या महिला माणसं पण आमच्या काही अनेक असे आरोप घ्यायला लागलेत। आणि जी आमची पाहुणे रावळे मंडळीचे पण त्यांनी नावं टाकलेली आहेत, त्यांचे पण आम्ही पुरावे सादर करू। त्या तारखेला ते तिथे नव्हतेच आणि ह्या महिला मंडळाचा कान पाहिजे समावेश नव्हता, फक्त त्यांचे गँग होती सतीश भोसलेची। सगळे पोरं मुलं त्यांचे त्याची भाव वगैरे सगळे होते। आणि या पहिला खरा मुद्दा तर या महिलांचं रेकॉर्ड तपासायला पाहिजे शासनाने। ह्या महिला कुठं काय करतात ना, हे पूर्णपणे त्यांना समज येईल। प्रशासनाने याची जर चौकशी केली ना, कुठं कुठं काय करीत आहेत ना महिला पण या मुख्यतः महिला पण इतक्या आरोपी आहेत की ह्या महिलांमुळे आम्हाला इतक्या धमक्या येतात आणि त्याच म्हणतात की आमच्यावरती असं झालं तसं झालं। असे खोटे आरोप आमच्यावर कृपया करून कुणी लावू नये, यांची प्रशासनाने जिम्मेदारी घ्यावा। आणि पूर्ण लोकांना आता सध्या पण तिथं मोर आहेत, ताबा तिथं हरणं आहेत, तुम्हाला समोर दिसत आहे। पण एवढी प्रक्रिया करून त्यांनी इतकं मोर काळवीट हरणही मारलं आणि यावरती गुन्हा दाखल सर्व व्हायला पाहिजेत। आणि कायद्याने ज्यांना जे आहे परिस्थिती म्हणजे कायद्याचं कानूनाची, त्यांना ती शिक्षा व्हायलाच पाहिजे असं माझी मागणी आहे। आणि ह्या पहिला तर मूळ मुद्दा महिलांनी ती पण चेक करा महिलाचं त्यांचं। मात्र सतीश उर्फ खोक्या भोसले TV9 बोलताना असं म्हटलं की ज्या दिवशी 19 तारखेला तुम्हाला मारहाण झाली होती त्या दिवशी मी तिथं नव्हतो आणि मी तिथे गेल्यानंतर जे आहे ते त्याच्या पुतणीला आणि पुतण्याला तुम्ही मारहाण केली होती आणि त्यानंतर तुम्हालाही जे ते झटापटीत मारहाण झाली होती आणि सतीश भोसलेंनी तुम्हाला स्वतःला दवाखान्यात घेऊन गेले शिरूर कासारला, तिथले CCTV काढा असा दावाही त्यांनी केला आहे। अहो साहेब, एकाच दिवशी एकाच वेळेस ते म्हणतात माझ्या भावजाईला का कुणाला यांनी छेडछाड केली, यांचे एवढे गुंड होते, आम्ही बेशुद्ध अवस्थेत होतो आणि एकाच दिवशी एकाच वेळेला ह्या दोन घटना कशा होतील हे प्रशासनाने पहिले तपासायला पाहिजे। आणि आमच्या असे आरोप लावता वेळेस त्यांनी विचार करून बोलायला पाहिजे पहिली गोष्ट तर। पण सतीश भोसले असं म्हणतोय की तुम्हाला ते दवाखान्यात घेऊन गेले शिरूर कासारला। आता अवस्थेत होतो ना आम्ही, बेशुद्ध अवस्थेत। गाववाले कुणी आले असेल आम्हाला त्यातलं काहीही माहीत नाही, कुणी नेलं काय झालं। माझे वडिलाचं तर एवढी अवस्था बेकार होती आणि त्यानंतर मी त्यांच्या छातीबुक्की हाणले, मला पण 5 मिनिटांनी जाग आल्यानंतर, पण मी पण अवस्थेत होतो ना। आणि त्यानंतर आमची परिस्थिती अशी होती की माझ्या वडिलाकडे पाहूनच मला ते काही कळत नव्हतं आणि माझा पाय पूर्ण फ्रॅक्चर होता, कुठून रक्त। आणि हे आजपर्यंत सगळ्या बरगाड्या मार इतका हाणलाय त्यांनी, इतकं रॉडनी मारलंय की अजून पण एवढाले पाय हाडकं पूर्ण बाहेर निघलेत, हे पहा तुम्ही। बरं मला सांगा, तुम्ही 7 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। सतीश भोसले जे आहे ते 4थ्या क्रमांकाचा आरोपी म्हणून नाव आहे। सतीश भोसले तुम्हाला मारहाण केली का? सतीश भोसल्याने तर माझ्या त्या कुऱ्हाडीच्या दांड्याने माझ्या वडिलाचे दात पडलेत ना, त्या लोखंडाच्या कुऱ्हाडीचं लोखंडाचं जे होतं ना त्यांनी तर दात पाडलेत। पण मी जी सिरियल लावली की ते पहिले 3 जण होते, नंतर सतीश भोसले आल्यानंतरही त्यांनी दात पाडले त्यांनीच। बरं, महिलांनी तुमच्यावर आरोप केले, मुलीची छेडछाड काढली, त्यांच्या मुलाला जे आहे ते तुम्ही तलवार मारली, तुमच्यावर गुन्हा दाखल झाला, त्याचं काय मग? आम्ही आता ते आमच्या पाहुणे रावळ्याचे संदीप ढाकणे यांचे पण नाव घेतले, ते आम्ही रामदादाचं पण नाव घेतलंय। तर आम्ही ते तुम्हाला फुटेज ते इथे घटनास्थळी उपस्थितीच नव्हते आणि ते महिला म्हणतात की हात धरले कुणी काय वगैरे। आम्ही ते पुरावे पण कावत साहेबांना आम्ही ते सुपूर्द करणार आहेत, आज जाणार आहेत। त्यामुळं आमच्या असे खोटे अन्याय असा करूच नाही, मला असं माझी स्पष्ट भूमिका आहे। आपण बघतोय हे होते महेश ढाकणे, ज्याप्रमाणे सतीश भोसलेंनी दावे फेटाळले होते तसेच दावे यांनी सुद्धा फेटाळलेत। न्यायालयीन प्रक्रियेत सगळं चौकशी समोर येईल। आपल्यासोबत दिलीप ढाकणे आहेत। काय सांगाल, ज्या पद्धतीनं सतीश भोसले म्हणतो की मी त्या ठिकाणी नव्हतो, जेव्हा गेलो तेव्हा मी ढाकणे पिता पुत्रांना दवाखान्यात नेले आहे का? आता आमची जी हाणल्याची मारल्याची जी परिस्थिती होती, मला फक्त काय करायचं होतं की बाबा ते इतकं मारलंय, पण मी ज्यावेळेस मारून हाणून त्याची कुणी दवाखान्यात नेलं, कुणी काय केलं, कुणी उचलिलं, मी जगू शकत नव्हतो। पण ज्यावेळेस मी शुद्धीवर आलो,
सुधीवर आल्यावर मला फक्त एस पी साहेबांना एकच सांगायचं होतं की मी याच्याकरता एस पी साहेबाला गेलो होतो. मी एस पी साहेबाच्या ऑफिसकडं मी म्हटलं मला कुठं जायचं नाही. आता मी तर गेलो आहे, मी तर गेलेलोच आहे, पण आता माझी जी काही राहिलेली जी मंडळी यांना सांभाळा. म्हणजे कसं होतं की आता मी जाणार आहे, माझ्या तोंडातून रक्ताच्या घाटी पडत होत्या. मला वाटलं मी संपलो, पण एस पी साहेबाचं नाव ऐकून, त्या संतोष भैया देशमुखच्या प्रकरणाचं नाव ऐकून मला फक्त वाटायचं की मी एस पी साहेबाची कधी गाठ घेईन, कधी काय करू. आणि मी फक्त साहेबांना सांगेन की बाई मी राहणारच राहतोय. आणि आता माझे लेकरं बाळ इथे येतं आणि त्याच्यामुळे मला काय वाटायचं की बा साहेब सांभाळतील असं भाग, मी आता तर संपणार आहे, मी मारणार आहे. मग त्याच्यामुळे मला फक्त काय वाटत, मला 2 शब्द मला फक्त. पण त्या दिवशी जयंती चालू होती शिवाजी महाराजाची, तर आता त्याच्यामुळं मला काय मी म्हटलं ती नाही, ते साहेब लोक मला म्हटले बाबा तू जग रे बाबा, हा उठर, मग तुझी केस घेऊ काय करू. मला फक्त साहेबापाशी मला केस करायची नव्हती मला, किंवा कुठल्या प्रकारचं काही करायचं नव्हतं. सगळ्या घटना झाल्यानंतर ही सगळी मिटवामिटू झाली का? तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करू नका, आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करत नाही? अहो घाटत नाही तर विषय काय, मला काही समजत नव्हतं. मला अजून उठलं तरी चक्र आहे त्यात, गुन्हा माग घे, मिटव, आमकं करे टमकं करे, हे म्हणण्याचं कारणच काय येतं कुठं शिक. मला एकतर मी खलास झालो होतो. मला कसं तरी मी आज बी सांगतो की वन्य प्राण्याच्या कुठंतरी त्यांची माझ्यावर कृपा आहे, म्हणूनच मी आज तुमच्यामध्ये तुम्हाला बोलायला उरलेलो आहे. नाहीतर आता मी तुमच्या समोर बोलू बी शकलो नसतो आणि उरलो बी नसतो. याच्यापेक्षा मी काय करू शकतो. आम्ही एक तर आज बी रात्रभर आम्ही जागवतो एक जण, आणि एक जण झोपवतो. कारण कसं होतं इथं लाईट नाही आम्हाला, इथं आता 2-4 दिवस झाले DP जळालेली आहे, आम्हाला लाईट नाही काही नाही. तर सर्रात आम्ही जागवतोच, पाळीपाळीने झोपवतोच. कुणी कधी येऊन कोण हल्ला करीन काही सांगता येत नाही. यांचे पाहुणे रावळे ह्याचा ह्या समाज मोठा निर्दयपणाने आमच्या संग जर वागायला लागला, खोटे नाटे गुन्हे काही जर करायला लागला, तर आम्ही यांना कवार फोडणार आहेत. साहेबांनी फक्त आम्हाला एकच आम्हाला की बा याच्यातून कसं काय हे भयमुक्तीतून आम्हाला सहकार्य करावं. फक्त मग SP साहेबांनी एवढीच हात जोडून विनंती, याच्यापेक्षा आम्हाला काही नको शासनाकडून. सतीश भोसलेच्या भाऊजीनं तुमच्यावर गुन्हा दाखल केला आहे, त्यांच्या मुलीची छाडछाड केली, त्याच्या मुलाला मारहाण केली, काय सांगाल? अहो मला सांगा साहेब, आता खोटे नाटे गुन्हे करून त्यांना कुठंतरी आम्हाला अटकवायचं आहे, पण आम्ही आम्हाला अटकून त्यांना काय भेटणार आहे? आम्ही तर असे पहिलेच मेलेलो होतो, तसे मेलेलोच आहेत. पण आमच्यावर कमीत कमी एवढा अन्याय तरी करू नका. अहो आमच्यासारख्या माणसावर तुम्ही जर असे छेडछाड कुठं काय अन्याय, आम्हाला आया बहिणी आम्हाला काही आहेच ना. हां आम्हाला नातेच एवढं राहू आम्ही एवढं समाजामध्ये राहून अशा माणसावर आम्ही अत्याचार करून आम्हाला हे लोक जगून द्यायचे का? आमचे तुकडे तुकडे करून टाकी नुसतं हरणाच्या जाळ्याला अडवलं आहे, तर एवढं केलं. आणि तसं केल्यावर आम्हाला हे दवाखान्यात काय कुणी काय हे करतील का? आमचे तिकडे रवे करते ना, त्या हरणापेक्षा वाईट परिस्थिती करते ना आमची. त्याला अटक करण्यात यावी या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. तुम्ही त्या मोर्चात सहभागी झाले होते. काल प्रयागराजमधून खोक्या भोसलेला अटक करण्यात आली. काय मागणी असणार आहे तुमची? आमची एकच मागणी आहे की जे काही शासन आहे, जे काही करतील त्यांच्यावर काय जे त्यांचं ते, आता आम्हाला एवढं कायद्यातलं काही कळत नाही, पण जे काही काय जे साहेबांनी लिहिलं असेल, काय त्यांच्या गुन्ह्यात काय सजा असेल, ती सजा मिळवा. त्यांना एकच समज द्यावा की बाबा ह्या गोरगरीब जनतेवर तुम्ही अन्याय करू नका, व असं तुमचं हे योग्य नाही. कारण कसं आहे की आम्ही हर प्रकारे कुठलाही माणूस राहण्यावरणात राहतो, कुठं बी राहतो. तुम्ही हवा आम्ही त्यांच्या घरी गेलोत, कुठं गेलो, आमचं एकही फुटेज कुठं दाखवा, त्यांच्या घरी गेलोत कुठं गेलोत काही व्यवहार दाखवा, एखादा आमचा पुढाऱ्या संघ फोटो दाखवा. आमचं कसलं संबंध नाही. आम्ही काही अशी मोठाली माणसं नाहीत की बा आमचं ह्या एखाद्या आमदार संघ फोटो आहे किंवा आमचा एखाद्या सरपंच संघ फोटो आहे. आम्ही एकटं पाहिलं तर गरीब माणसं, एकटं आमच्या शेती करून उपजीविका करणारी माणसं. ज्या पद्धतीनं तुम्ही असं यांनी तक्रार दाखल केली, त्यात असं लिहिलं की तुम्ही जाळं टाकल्याला विरोध केला, हरण मारू नका म्हणून जे आहे ते विरोध केला आणि तुम्हाला मारहाण झाली. तर वन विभागानं वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत सतीश भोसलेवर गुन्हा दाखल केला आहे. करायलाच पाहिजे नक्कीच. कारण की त्याच्या आता घरात पहा तुम्ही, आम्ही जे प्रश्न मांडला होता शासनासमोर, त्यात पहा तुम्ही ते निघले आहेत भरपूर. गांजा निघला आहे, चरबी निघली, काहीतरी हरणाचे बरेचसे कातडे निघले आहेत.
वेगळे वेगळे तलवारीचे ते असे हे निघले आहेत. आणि आम्ही माझ्या डोळ्यासमोर त्यांनी त्या जाळीत गुंतलेलं हरवून काळ्या गाडीत मारून नेलेलं आहे, एवढं नक्कीच सांगेल मी. आणि आता सध्या पण मोर हरीण तिथे आहेत का नाही. निश्चित आपण बघतोय हे होते महेश ढाकणे, दिलीप ढाकणे, ज्यांना जे ते सतीश उर्फ खोक्या भोसले व त्याच्या साथीदाराने मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल झाला. आपण बघतो सतीश भोसलेने जे ते टी व्ही बोलताना असा दावा केला होता की मी त्या घटनास्थळावर नव्हतो, पण मी जेव्हा गेलो तेव्हा मारहाण केली नाही, उलट त्यांना दवाखान्यात नेलं. मात्र यांचं असं म्हणणं आहे की आम्ही बेशुद्ध अवस्थेत होतो, आम्हाला कुणा दवाखान्यात नेलं माहीत नाही. सतीश भोसलेला अटक केली, त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, टी व्ही मराठी, बावी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.